सरकारी काम म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? तेच, न संपणारे हेलपाटे, कागदांचे डोंगर आणि कधीही न संपणारी प्रतीक्षा. आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं चित्र आहे हे, बरोबर? पण थांबा, आता कल्पना करा की हे सगळं चित्र पालटलंय. विचार करा की प्रत्येक सरकारी सेवा वेळेवर मिळणं हा आपला कायदेशीर हक्क आहे. आज आपण अशाच एका जबरदस्त बदलाची गोष्ट समजून घेणार आहोत. ही कहाणी आहे निराशेला सामर्थ्यात बदलण्या. बघा हे चित्र. आपल्यापैकी अनेकांना हे अगदी ओळखीचं वाटेल नाही का? तेच थकलेले चेहरे, फाईल्सचे ते डोंगर आणि कानावर पडणारं तेच उत्तर. आज नाही उद्या या. कित्येक वर्ष आपण सगळ्यांनी हेच अनुभवलंय. पण आता नाही, कारण या जुनाट आणि दिरंगाई करणाऱ्या व्यवस्थेवर आता एक जोरदार प्रहार झालाय. आणि हा प्रहार म्हणजे काय? तर एका क्रांतिकारी कायद्याचा उदय. हो, एक असा कायदा जो आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या हातात एक खूप मोठं, एक शक्तिशाली शस्त्र देतो. तर हेच आहे ते शस्त्र, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. आणि ऐका, हा फक्त काही नियमांचा गठ्ठा नाही, हे तर शासनानं आपल्याला दिलेलं एक वचन आहे. वचन कसलं? तर प्रत्येक सरकारी सेवा ही पारदर्शक, वेगवान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेच्या मर्यादेत देण्याचं. आणि हाच आपल्या सगळ्या अधिकारांचा भक्कम पाया आहे. आणि मग ह्या कायद्याला अजून ताकद मिळाली. कधी? जेव्हा नागरिकांची सनद अधिकृतपणे प्रसिद्ध झाली. असं समजा की या सनदेमुळे त्या जुन्या निस्तेज सरकारी कार्यालयांमध्ये जणू काही एक नवी ऊर्जाच संचारली आणि आपल्या सगळ्यांच्या हक्कांचा एक तेजस्वी अध्याय सुरू झाला. पण एक गोष्ट आहे, कोणताही कायदा फक्त कागदावर राहून चालतो का? नाही ना. तो प्रत्यक्षात आणायला, त्याची अंमलबजावणी करायला एक ताकदवान यंत्रणा लागते. आणि बरोबर इथेच आपल्या आजच्या गोष्टीच्या खऱ्या सुपरहिरोची एकदम दमदार एंट्री होते. हा आहे आपला सुपरहिरो, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. याचं 2015च्या कायद्यातून जन्माला आलेला आपल्या सगळ्यांचा खरा पाठीराखा. याचं काम काय? तर लाल फितीच्या कारभाराची आणि ते दिरंगाईची भिंत फोडून आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढणं. आता बघा, या आयोगाची रचनाच इतकी विचारपूर्वक केली आहे की मदत प्रत्येकापर्यंत अगदी सहज पोचावी. म्हणजे मुंबईसाठी एक मुख्य आयुक्त आहेतच, पण त्यासोबतच राज्याच्या प्रत्येक महसुली विभागासाठी एक स्वतंत्र राज्यसेवा हक्क आयुक्त नेमलेला आहे. सोपं आहे. म्हणजे बघा, आयोगाचं मेन ऑफिस म्हणजे मुख्यालय जरी मुंबईत असलं तरी त्याची पोहोच पूर्ण महाराष्ट्रात आहे. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सगळ्या महसुली विभागांमध्ये यांची विभागीय कार्यालयं आहेत. याचा सरळ अर्थ काय? तर आपण महाराष्ट्रात कुठेही असू दे, मदत आपल्या अगदी जवळ आहे. ओके, चला तर मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. समजा आपलं काम वेळेत झालं नाही, तर मग काय करायचं? आयोगाने जे शस्त्र आपल्या हातात दिलंय ते वापरायचं तरी कसं? एक क्षण विचार करा. आपलं एखादं काम वेळेत झालं नाही, किंवा समजा काहीही ठोस कारण न देता आपला अर्जच नाकारला गेला. मग काय? निराश होऊन गप्प बसायचं? अजिबात नाही. अशाच वेळी आपल्या हक्कांसाठी लढायचंय, आणि त्यासाठीच तर ही अपील प्रक्रिया आहे. आणि हा न्यायाचा मार्ग आहे ना, तो अगदी सोपा आणि सरळ आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. बघा, आपण पहिलं अपील करू शकतो. त्यावर समाधान नाही झालं, काही हरकत नाही, दुसरं अपील आहे. आणि शेवटी तिसरं आणि अंतिम अपील थेट आयोगाकडे. एकदम सरळ सोपा मार्ग आहे हा न्यायाकडे जाणारा. आणि आता ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तिसरं अपील आपण केलं ना, की आयोगाला 90 दिवसांच्या आत निकाल देणं कायद्याने बंधनकारक आहे. हो, फक्त 90 दिवस. म्हणजे आता त्या ये-जा कराच्या चक्राला पूर्ण विराम. खरं सांगायचं तर हेच या कायद्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. बरं, हे अपील करायचं कसं तेही खूप सोपं करून ठेवलंय. आपल्याकडे RTS महाराष्ट्र मोबाईल ॲप आहे, आपले सरकार पोर्टल आहे. ह्यावरून आपण आरामात ऑनलाईन अर्ज करू शकतो. आणि समजा ऑनलाईन जमत नसेल तर काळजीचं कारण नाही, जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ऑफलाईन मदतसुद्धा घेता येते. दोन्ही पर्याय आहेत. ठीक आहे. पण जेव्हा आपल्यासारखे नागरिक या अधिकारांचा वापर करतात आणि आपला हा सुपरहिरो म्हणजे आयोग कामाला लागतो, तेव्हा काय होतं माहितीये? तेव्हा खऱ्या अर्थाने बदलाचे वारे वाहू लागतात. हे बघा, हे आहे बदलाचं खरं चित्र. हेलपाटे घालून थकलेल्या आजी आजोबांना त्यांची पेन्शन वेळेवर मिळते. एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा महत्त्वाचा दाखला अगदी वेळेत मिळतो. जेव्हा व्यवस्था पारदर्शक आणि जबाबदार होते ना, तेव्हा नागरिकांच्या चेहऱ्यावर असंच समाधान दिसतं. कारण आयोगाचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. त्यांना प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणायचं आहे.
म्हणजे काय तर प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या कामासाठी जबाबदार धरायचं, जेणेकरून आपल्यापैकी प्रत्येकाला आपला हक्क सहज मिळेल. तर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? ती हीच की ही सगळी शक्ती आता आपल्या म्हणजे सामान्य नागरिकांच्या हातात आली आहे. चला काही गोष्टी आपण कायम लक्षात ठेवूया. पहिली गोष्ट, प्रत्येक अधिसूचित सेवा म्हणजे सरकारने जाहीर केलेली कोणतीही सेवा, जसं की जन्म-मृत्यूचा दाखला असेल किंवा रेशन कार्ड, ती वेळेत मिळवणं हा आपला हक्क आहे. दुसरी गोष्ट, विनाकारण अर्ज नाकारला तर आपण अपील करू शकतो. तिसरी, आयोगाकडून 90 दिवसांत अंतिम निर्णय मिळतोच. आणि चौथी गोष्ट, यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आणि शेवटी आयोगाचं हे ब्रीद वाक्यच सगळं काही सांगून जातं, आपली सेवा आमचे कर्तव्य. लक्षात ठेवा, ही फक्त एक घोषणा नाहीये, तर कायद्याने आपल्याला दिलेली एक पक्की हमी आहे. त्यामुळे आता थांबायचं नाही, आपल्या हक्कांसाठी जागरूक राहायला हवं आणि वेळप्रसंगी आवाजही उठवायला हवा, कारण सेवा हक्क आयोग आपल्या पाठीशी आहे. आणि हो, याबद्दल जर अजून काही माहिती हवी असेल किंवा कोणत्याही प्रकारची मदत लागली तर आपण ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टशी नक्की संपर्क साधू शकता. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.